घालणार नाही. 400चा आकडा गाठल्यावर नरेंद्र मोदी तुमचं पण आरक्षण घालवणार आहे. तो बाजूला गेला आणि जो आकडा आपल्याला भारतीय जनता पार्टीला उपस्थिती आहे आणि म्हणून आपल्याला या फेक नरेटिव्ह जे आता नवीन एक वाक्य प्रचार राजकारण आपल्याला सगळ्यांना कळालं की जे पसरवलं गेलं होतं ते सगळं खोटं होतं. याच्यामध्ये काही लक्षात नव्हतं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुठेही आरक्षण घालवलं लोकसभेमध्ये सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. आज महायुतीच्या प्रचाराच्या निमित्तानं आणि सातारा विधानसभा आणि सातारा तालुका या सर्व मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करायला उपस्थित असलेले आपले लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, त्याचप्रमाणे सातारा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते माननीय सुनील राजा काटकर, त्याचप्रमाणे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष माननीय अशोकराव मोने, माजी नगराध्यक्ष माननीय प्रकाशजी गवळी, माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे माजी संचालक माननीय प्रकाशजी बडेकर, कारखान्याचे चेअरमन यशवंत हरी साळुंखे नाना, कारखान्याचे व्हाईस चेअरमन माननीय नामदेवराव सावंत, त्याचप्रमाणे आपले माजी सभापती आणि आपले मार्गदर्शक माननीय लालासाहेब पवार, माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष चंद्रकांतजी जाधव आप्पा, त्याचबरोबर आपले राष्ट्रवादी काँग्रेस जे महायुतीचा भाग आहे ते महाराष्ट्राचे सेवा दलाचे अध्यक्ष माननीय राजेंद्र गंगारे, सातारा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय शशिकांत वाईकर, सातारा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते मान्य चंद्रकांत जाधव, सातारा शिवसेना शहर प्रमुख निलेशजी मोरे, सातारा आरपीआयचे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष मान्य युवराजजी कांबळे, त्याचप्रमाणे भाजप जिल्हा सरचिटणीस मान्य विठ्ठल बलशेटवार, शहर अध्यक्ष मान्य विकास गोसावी, तालुका अध्यक्ष मान्य महेश गाडे, मान्य राहुल शिवनामे, त्याचप्रमाणे मान्य डीजी बनकर साहेब, आपले समन्वयक आणि माजी उपनगराध्यक्ष, त्याचप्रमाणे जिल्हा बँकेच्या संचालिका सौ कांचन साळुंके, भाजपच्या प्रदेशच्या उपाध्यक्षा सौ सुवर्णा पाटील, मान्य जिल्हा बँकेचे संचालक सुरेश सावंत, माजी सभापती धर्मराज गोरपडे, माजी सभापती मिलिंद कदम, माजी सभापती सौ सरिताताई इंदलकर, मान्य श्री जयेंद्र चव्हाण, आपले माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब गोसावी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माजी नगराध्यक्षा सौ रंजना रावत, आपले माजी नगराध्यक्ष मान्य निशांत पाटील, सौ गीतांजली कदम, किरण साबळे पाटील, उत्तमराव नावडकर, बबनराव देवरे, लक्ष्मण कडव, सागर पवार, सौ सुजाता राजे महाडिक, माजी नगराध्यक्ष सौ स्मिता गोडके, माजी नगराध्यक्ष आपल्या, त्याचबरोबर किशोर शिंदे तात्या,
श्रीकांतजी आंबेडकर, रामभाऊ जगदाळे, कारखान्याचे माजी चेअरमन शिवराम बापू घोरपडे, तात्यासाहेब वाघमळे, समृद्धी जाधव, आपल्या माजी सभापती वनिता ताई गोरे, दिलीपराव निंबाळकर, सौ सिद्धी पवार, सरचिटणीस भाजप मान्य श्री राहुल शिंदे, मान्य आनंदराव कनसे, मान्य भिकवाना भोसले, मान्य अरुण जाधव, अरुण कापसे, रमेश चव्हाण, सौ दीपलक्ष्मी नाईक, मान्य बाळासाहेब खंदारे आपले नगरसेवक आणि उपस्थित समोर असणारे सर्व मान्यवर, त्याचबरोबर महिला प्रदेशच्या सर्व पदाधिकारी, सुनिशा शाह मॅडम, त्याचबरोबर दत्ताजी थोरात, रंजना रावत मॅडमचे घेतलं, रेणुताई येळगावकर, अरुणा वनगर मॅडम, त्याचबरोबर सर्वच भारतीय जनता पार्टी महायुतीचे मान्य राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, मान्य जोगेंद्र कवाडे गट आणि सर्वच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे सर्व प्रतिनिधी, सर्व माझे पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येनं आलेले आपण सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व माझ्या उपस्थित भगिनी, सर्व तरुण मित्रांनो आणि उपस्थित सर्व जनसमुदाय, खरं म्हणजे नेमकं आता बोलायचं काय आपल्या समोर हा माझ्या पुढचा प्रश्न आहे. कारण आपल्याला माझ्या राजकारणाचा कुठला भाग माहित नाही असं काहीच नाहीये. सगळे जी माझ्या राजकारणाची वाटचाल आहे की आपल्या सगळ्यांच्या समोर, आपल्या सगळ्यांच्या विश्वासानं, आपल्या सगळ्यांच्या साथीनं आणि आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं इथपर्यंत माझं राजकारण, माझी राजकीय वाटचाल ही आजपर्यंत आली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि माझ्या राजकारणाचा एकूण एक पैलू ज्याला आपण म्हणू, हा सातारा तालुका, सातारा शहर आणि जावळी तालुका हे सर्व माझ्या मतदारसंघातल्या माझ्या बंधू भगिनींना सगळं माहित आहे. त्यामुळे नेमकं आपल्याला सांगायचं काय आणि परत परत आपल्या पुढं काय मांडायचं हा माझ्या पुढचा प्रश्न आहे. पण बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं या विधानसभेच्या निवडणुकीकडं लोकसभेच्या पार्श्वभूमीनंतर आपण थोड्या वेगळ्या नजरेनं बघणं गरजेचं आहे. लोकसभेमध्ये ज्याला फेक नरेटिव्ह म्हणतो ह्याचा उपयोग हा विरोधी पक्षाकडनं मोठ्या प्रमाणावर झाला. बरेचसे खोटे नरेटिव्ह समाजामध्ये पसरवण्याचं काम झालं. पण त्याच्यामध्ये आपल्या मागासवर्गीय समाजातील बंधूंना असं भासवलं गेलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी 400चा आकडा गाठल्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे बदलून टाकणार आहेत आणि तुमचं आरक्षण सगळं काढून घेणार आहे. आदिवासी समाजाला असं सांगितलं गेलं की तुमचं आरक्षण आता राहणार नाही. 400चा आकडा गाठल्यावर नरेंद्र मोदी तुमचं पण आरक्षण घालवणार आहेत. आणि या सगळ्या फेक नरेटिव्हना त्याचा परिणाम झाला. समाज भाजपच्या मागे होता तो बाजूला गेला आणि जो आकडा आपल्याला भारतीय जनता पार्टीला गाठायचा होता तो आपण गाठू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला या फेक नरेटिव्ह जे आता नवीन एक वाक्य प्रचार राजकारणात आलाय ह्याच्यापासून आपल्याला सावध राहायचंय. या नरेटिव्हच्या याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचंय. आज हे फेक नरेटिव्ह होते हे सगळे निवडणुका झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना कळालं की हे जे पसरवलं गेलं होतं हे सगळं खोटं होतं, याच्यामध्ये काही तथ्य नव्हतं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुठेही आरक्षण घालवणं किंवा संविधान बदलणं हे कधीही त्याचा उल्लेख केला नव्हता. स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेमध्ये सांगितलं की जोपर्यंत मी आहे, जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कोण हात लावू शकणार नाही आणि कुणाला आम्ही हात लावून देणार पण नाही. ही भूमिका लोकसभेमध्ये पंतप्रधानांनी घेतली. म्हणजे थोडक्यात देशाला त्यांनी ही भूमिका आपली
बोलून दाखवली, देशापुढे त्यांनी आपली भूमिका मांडली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज सगळेजण आपण परत जागे झालोय. आपल्याला कळतंय की कुणाबरोबर गेलं पाहिजे, कुणाच्या मागे राहिलं पाहिजे. एकीकडे आपण सर्व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून निवडणूक लढवायला सामोरं जातोय. आपल्या विरोधामध्ये महाविकास आघाडी प्रयत्न करते की त्यांना पण यश मिळालं पाहिजे, मिळवायचा प्रयत्न ते करतात. पण बंधू आणि भगिनींनो, आपण विचार केला पाहिजे की नेमकं आपल्यासाठी काम करणारं सरकार कुठलं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या योजना आपल्यासाठी राबवल्या, ज्या योजना त्यांनी बनवल्या, ज्या योजना त्यांनी जाहीर केल्या, आज या सर्व योजना 15 वर्ष आता झाली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चालू आहेत. शेतकरी सन्मान योजना चालू आहे. आज महिलांसाठीच्या ज्या योजना होत्या त्या चालू आहेत. घरेलू कामगार महिला ज्या होत्या त्या योजना चालू आहेत. आज कुठलीही योजना भारतीय जनता पार्टीनं तयार केलेली, राबवलेली निवडणुकीपुरती कधीही सुरू झाली नाही आणि निवडणुकीनंतर कधीही बंद झाली नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून थेट लाभ आपल्याला लाभार्थी म्हणून आपल्या खात्यामध्ये मिळतोय. आधी मध्ये कुणाकडे जायला लागत नाही, कुठं कुणाला पैसे द्यायचं, कुणाला लाच चारायची वगैरे असला काही प्रकार नाही. दिल्लीतनं जर पंतप्रधानांनी आपल्याला 1 रुपया पाठवला तर आपल्या खात्यामध्ये 1 रुपया थेट जमा होतोय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आज पंतप्रधानांच्याच पावलावर पाऊल ठेवून राज्य सरकारनं पण निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात हिट झालेली योजना लाडकी बहीण योजना त्यांनी चालू केली आणि महिलांचं मोठं पाठबळ महायुतीच्या मागे आता उभं राहिले, ही वस्तुस्थिती आहे. आज लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात जाहीर केली. त्यावेळेला टीका सुरू झाली की हे काय निवडणुकीपुरतं आहे, निवडणुकीची घोषणा आहे, ते पैसे देणारच नाहीयेत, त्यांच्याकडे पैसेच नाहीत, त्यांनी तरतूदच केलेली नाही. 2 महिन्याची तरतूद केली, 4 महिन्याची तरतूद केली, 6 महिन्याचीच केली. त्याच्यानंतर काय पैसा ज्या वेळेला महिला सगळ्या लाईन लावून आपले अर्ज भरायला लागल्या त्यावेळेला हे महाविकास आघाडीचे नेते मंडळी सांगत होते की वेळ घालवू नका, इथं काय होणार नाही आहे, तुम्हाला काय पैसे मिळणार नाहीत, हे फॉर्म भरून काय उपयोग नाही. त्यामुळं अशा पद्धतीनं गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न हा त्यावेळेला सुद्धा चालू होता. ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा व्हायला लागले त्यावेळेला कुठंतरी या विरोधी महाविकास आघाडीचे डोळे उघडले आणि त्यांना कळालं की आता गेम जी आहे ती फिरलेली आहे. आता आपल्यावर डाव जो आहे तो महायुतीचा पक्का बसलाय आणि आता आपल्याला महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जायला लागणार आहे. अगदी राज्यामध्ये प्रत्येक महिला ही पूर्ण ताकदीनं महायुतीच्या मागं उभी राहिली आहे, हे चित्र दिसायला लागलं. आणि या योजनेला बदनाम करण्याचं काम हे महाविकास आघाडीकडनं सुरू झालं. माझ्या सर्व भगिनींना मी सांगू इच्छितो की एकीकडं तुम्हाला ही योजना देणारं सरकार आहे आणि दुसरीकडं तुमची योजना काढून घेणारं सरकार सत्तेत येऊ पाहतंय, याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की मी 1500 रुपये आज देतोय, इलेक्शन झाल्यानंतर मी दिलेली ओवाळणी वाढवणार आहे, त्यामुळे आपल्याला दिवाळीनंतर ओवाळणी वाढवून घ्यायची आहे का जी दिली आहे ती काढून घ्यायची आहे, ही आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. आज महाविकास आघाडीवाले काय बोलतात की या लाडकी बहीण योजनेमुळं राज्य दिवाळखोरीत निघालंय, सगळ्या योजना बंद पडल्यात, पगार द्यायला पैसा नाही, असं योजना बदनाम करण्यात. त्यामुळं ह्याच्यात काही तथ्य नाही. आज ह्या योजना चालू आहेत हे फक्त आपल्यासाठी आज शासनानं दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. दुसरीकडे आपण बघा, आपण सगळे शेतकरी बंधू आहोत. आज 7.5 HP पर्यंतच्या कनेक्शनची वीज बिल जी आहे ती 0 करून दिली. आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी जे जाहीर केलं होतं ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. मागच्या थकबाकी सकट सगळं 0 केलं आणि 0 देयकाची बिलं आपल्या हातामध्ये दिली, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला देणारं कोण आहे याचा विचार करा. आज केंद्र सरकारनं सोयाबीनचं जे काही अडचण जी निर्माण होणार होती त्याचा आधीच विचार करून आयात होणाऱ्या तेलावर सगळीकडं
कर लावून टाकला आणि सोयाबीनचं मार्केट हे स्थिर कसं राहील हा प्रयत्न केंद्र सरकारनं केला, हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज आपल्या राज्यामध्ये अनेक प्रकल्प, अनेक नवीन नवीन धरणांची कामं, कॅनॉलची कामं आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज महायुतीच्या माध्यमातून पूर्णत्वाला गेले. उरमोडी धरणाची असणारी कॅनॉल हे पूर्णत्वाला जायला लागले. पलीकडं जावळीमध्ये बोंडारवाडी धरण होऊ घातलेलं आहे. आपल्या कारखानदारीला पण मोठे निर्णय घेतले कोणी असतील तर ते भाजप सरकारनं घेतले, हे लक्षात घ्या. आपण सगळे ऊस उत्पादक आहे. आपला तालुका ऊस उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो. आपलं सगळं जे काही अर्थकारण आहे ते ऊसावर चालतं. आणि असं असताना खऱ्या अर्थानं साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याला जर कोणी न्याय दिला असेल तर तो अमित शहानी दिला, हे लक्षात घ्या. आज साखरेवर MSP ठरवावी म्हणून अनेक वर्षाची मागणी होती, पण हा निर्णय होत नव्हता. काँग्रेस आणि त्यावेळेच्या राष्ट्रवादीच्या राजकारणामध्ये हा निर्णय मुद्दामून लांबवला जात होता. पण अमित शहा सहकार मंत्री झाले, त्यांनी 2 बैठका घेतल्या. दोन्ही बैठकात त्यांनी निर्णय केला की MSP वाढवायची. आज 3100 रुपये ही साखर ही कमीत कमी याच्यावर आज विकली जाते, त्याच्या खाली विकू शकत नाही. आज इन्कम टॅक्स आपला माफ करून दिला. 2 बैठकांमध्ये इन्कम टॅक्सचा निर्णय घेतला. लोकसभेमध्ये ठराव केला आणि संपूर्ण इन्कम टॅक्स सहकारी कारखान्यांवरचा माफ करून टाकला, हे आपण लक्षात घ्या. एवढे महत्वाचे निर्णय आज शेतकऱ्यांसाठी घेतलेत. आज 6 उत्पादनांवर, शेतीच्या आपल्या पिकांवर MSP केंद्र सरकारनं वाढवून दिली, हे आपण सगळ्यांनी कुठेतरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे बंधू भगिनींनो, एकीकडे भावनेच्या भरावर आता मतं मागणारी लोक आहेत आणि दुसरीकडे काम करणारी लोक आहेत, हे लक्षात घ्या. मराठा आरक्षणाचा विषय का हो एवढा मराठा आरक्षणाचा विषय टोकाला गेला? म्हणजे जे आज महाविकास आघाडीमध्ये नेते मंडळी आहेत, पवार साहेब आहेत किंवा काँग्रेसचे नेते मंडळी आहेत, आम्ही पण काँग्रेसमध्ये होतो, भाऊसाहेब महाराज होते राष्ट्रवादीमध्ये, मी पण होतो आमदार म्हणून. मला एक सांगा, का नाही ज्यावेळेला पवार साहेबांच्या हातामध्ये संपूर्ण राज्य होतं, देश होता, त्यावेळेला मराठ्यांच्या आरक्षणाबद्दलचा निर्णय का नाही पवार साहेबांनी केला? हा कुठेतरी प्रश्न आपण विचारात घेतला पाहिजे. साहेबांना सगळे अधिकार होते. महाराष्ट्रामध्ये साहेब म्हणतील ती पूर्व दिशा होती. असं असताना पण मराठ्यांना किंवा गरजू मराठे जे होते यांना आहे त्या स्थितीमध्ये ठेवण्याचं काम झालं, ही वस्तुस्थिती आहे. आज आता मराठा आणि ओबीसी संघर्ष सुरू झालाय. मराठा आणि ओबीसी मध्ये वादाची ठिणगी पडायचं कारण आलंय. कारण ह्याला कारणीभूत ही राष्ट्रवादी त्यावेळची आणि काँग्रेस हे आहे, ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, जर आपल्याला आरक्षण घ्यायचं असेल, आपल्याला जर कायद्यानं टिकणारं आरक्षण जर मिळवायचं असेल तर आपल्याला भाजप बरोबर राहिलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे दोघंच आहेत जे आपल्याला आरक्षण मिळवून देऊ शकतात. आणि ते पण ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता, कुणाचं काढून आपल्याला आपण मागत नाहीये, पण आपल्या मराठा समाजातील जे आज आर्थिक दृष्ट्या लोक खरंच अडचणीत आहेत, ज्यांची परिस्थिती राहिलेली नाहीये, ज्यांची कपॅसिटी राहिलेली नाहीये, अशा मराठा समाजातील बांधवांना कुठेतरी आरक्षणाची साथ मिळाली पाहिजे, ताकद मिळाली पाहिजे, ही आपली भूमिका आहे. आणि म्हणून ओबीसी समाज असेल, आपला मराठा समाज असेल, हा आतापर्यंत गावागावात गुन्ह्या गोविंदानं नांदणारा समाज आहे. आज एकामेकाच्या विरोधामध्ये उभा राहिलाय, अशी परिस्थिती सगळीकडे निर्माण झाली आहे. आणि हे जर वातावरण आपल्याला सगळं शांत करायचं असेल तर आपल्याला महायुतीला, भाजपला राज्यामध्ये सत्तेवर आणणं गरजेचं आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. म्हणून माझी विनंती आहे की भावनेच्या याच्यावर जाऊ नका. भावनेला हात घालण्याचे प्रयत्न सुरू झाले, भावनेच्या भरावर जाऊन आपण जर मतदान केलं तर नुकसान आपलंच होणार आहे. त्यामुळं काम करणाऱ्यांच्या मागे राहावा. ज्यांनी आपल्याला या योजना दिल्या, ज्यांनी आपल्यासाठी आपल्या ऊसाच्या शेतीचे निर्णय केले, कारखान्यांचे निर्णय केले, आपल्यासाठी ज्यांनी केंद्रातनं भरभरून अनुदान दिलं, अशा नेते मंडळींच्या पक्षाच्या मागे आपण राहिलं पाहिजे. आपल्या जिल्ह्याचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर जिल्ह्यामध्ये आज उदयनराजे आपले खासदार आहेत. आपण सगळ्यांनी पूर्ण ताकद लावून लोकसभेला उदयनराजांना
चांगल्या मताधिक्याने निवडून आणलं आणि लोकसभेमध्ये आपला प्रतिनिधी म्हणून उदयनराजेंना आपण पाठवलं, ही वस्तुस्थिती आहे. अगदी अटीतटीची लढाई झाली होती. म्हणजे तसं बघितलं तर उदयनराजेंबद्दलचे एक्झिट पोल सुद्धा फेल ठरले, ही वस्तुस्थिती आहे. एक्झिट पोल पण म्हणत होतं की साताऱ्यामध्ये भाजप जिंकणार नाही, उदयनराजेंचा विजय होणार नाही. पण सातारा विधानसभा, सातारा जावळी आणि इथल्या शहरातल्या लोकांच्या एकजुटीमुळं आपण उदयनराजेंना विजयी केलं आणि गुलाल घेऊन उदयनराजेंना आपण लोकसभेमध्ये पाठवलं. सातारचा खासदार नरेंद्र मोदींच्या शेजारी आपला बसतो, त्याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना असला पाहिजे, आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि हे आपण आपल्या एकजुटीमुळे केलंय. लक्षात ठेवा, ही कुणाची एकाची ताकद नाही, ही तालुक्याची ताकद आहे, तुमची ताकद आहे. आणि हीच ताकद या विधानसभेमध्ये पण तालुक्यामध्ये आपण आबाधित ठेवायची आहे. सगळेजण म्हणतात, मगाशी समृद्धी बाबा म्हटले की आता काय सोपस्कार राहिले, भैया आधी राजू भैया म्हटला आता काय सोपस्कार राहिले, परत आम्हाला दोघांना एकाच हारामध्ये घालून टाकलं, परत म्हटला देवासारखे दोघं बसलेत. म्हणजे मला काय थोडं कळत नव्हतं, म्हणजे काय हळूहळू आम्हाला ते देवळामध्ये जसं दोन हे बसवतात तसं बसवायचा प्लॅन बिन आहे का काय. म्हणलं नेमकं काय भानगड काय चाललंय ते कळणार. पण एक लक्षात ठेवा की कुठेही तालुक्याच्या भविष्याच्या दृष्टीनं आम्ही कुठेही कमी पडणार नाही, मतदारसंघाच्या दृष्टीनं आम्ही दोघंही कुठं कमी पडणार नाही. आम्हाला माहित आहे आमच्यामध्ये नक्की कॅपॅसिटी, ताकद आणि तुमच्यामुळं ते वलय महाराष्ट्रात आणि दिल्लीत उदयनराजेंचं आहे. त्यामुळं जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी उदयनराजेंच्या मागे आपण जाऊ आणि त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार कसे निवडून येतील हा प्रयत्न करू. आणि साताऱ्यामध्ये मला सगळ्यांनी तुम्ही साथ द्यावी, परत एकदा ही विनंती करतो. भाऊसाहेब महाराजांच्या विचारानं आपण सगळेजण प्रेरित झालेलो कार्यकर्ते आहे. आज हा कारखाना, इथं असणारे कारखान्याचा परिसर, भाऊसाहेब महाराजांची दूरदृष्टी इथं आपल्याला बघायला मिळते. आज उरमोडी धरण महाराजांनी केलं, आज सातारा तालुका सुजलाम सुफलाम झाला. ज्या अजिंक्यताऱ्याला 60,000 टन ऊस होता, आज त्या अजिंक्यताऱ्याच्या कार्यक्षेत्रातलं जिल्ह्यातील 4 कारखाने ऊस घेऊन जातात, तरी अजिंक्यताऱ्याला ऊस कमी पडत नाही. ही दूरदृष्टी भाऊसाहेब महाराजांची होती. या एका उरमोडी धरणामुळे या तालुक्याला पाण्याचा जो काही कलंक होता टंचाईचा, तो संपूर्ण कलंक या उरमोडी धरणामुळं आपल्या तालुक्याचा भाऊसाहेब महाराजांमुळे निघून गेला, ही वस्तुस्थिती आहे. आज शेतीला पाणी आहे, पिण्याला पाणी आहे, आज शेतकरी समृद्ध व्हायला लागलाय, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या दूरदृष्टीच्या विचारानं आपण आज काम करतोय. आज महाराज जाऊन 19-20 वर्ष झाली, पण आज सुद्धा महाराज साहेब या कारखान्यामुळं तालुक्यामध्ये जिवंत आहेत, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की भाऊसाहेब महाराजांचा विचार नजरेसमोर ठेवून आपण पुढे जायचंय. माझी जरी 5वी टर्म असली तरी पहिली निवडणूक असल्यासारखं तुम्ही आम्ही सगळ्यांनी उतरलं पाहिजे असं मला वाटतं. कारण सगळेजण नुसतं लीडचं बोलतात, काही जण आता मंत्री करायला मला टपून बसलेले आहेत. पण आता मला हळूहळू भीती वाटायला लागली आहे की या सगळ्याच्यामुळं म्हणजे कुठं खालची यंत्रणा ढिली पडायला लागली तर होत्याचं नव्हतं व्हायला पण वेळ लागत नाही. अनेक ठिकाणी मी सांगितले, तुमच्या या घोषणांमुळं आणि बाबांची निवडणूक काय सोपस्कार राहिली, आता काय बाबा निवडून आले, बाबांचं लीड वगैरे, या नादामध्ये माझी विकेट उडू नये एवढं बघा, बाकी काय नाही. नाहीतर तुम्ही पण निवांत पडायचा. तुम्ही निवांत पडला की 2 नंबरची जी फळी आहे गाव पातळीची ती पण निवांत पडायची. म्हणजे कुणाला जर वाटायचं की हाय आता काय बाबा निवडून येतात त्यामुळे आपण लई पळायला नाही तरी चालेल, हे एकानं दुसऱ्यावर ढकलायचं, दुसऱ्यानं तिसऱ्या, असलं काय नका करू. मी ती अपघाताची गोष्ट नेहमी सांगतो. दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, परवा दिवशी असंच भाजपचा एक कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये एक सांगितलं होतं, म्हणजे आज जे आपण चर्चा करतो, एक मोठा उद्योगपती होता आणि त्या उद्योगपतीला एक दिवस फॉरेनला जायचं होतं, त्याचं विमान होतं आणि दुसऱ्या दिवशी विमान पकडायला म्हणून तो सकाळी उद्योगपती उठला आणि निघाला. तर त्याच्या बंगल्याचा जो वॉचमॅन होता तो तिथं उद्योगपतीकडे आला, म्हटला साहेब तुम्ही आज म्हणला प्रवास करू नका, विमानात जाऊ नका. का तर म्हणला काल रात्री मला स्वप्न पडलं की तुम्ही ज्या विमानात गेला त्या विमानाचा अपघात झाला आणि तुमचा मृत्यू झाला. तर ते उद्योगपती म्हणला असं काही नसते,
तू मूर्ख आहे म्हणला, तुला काय कळत नाही, माझी महत्वाची मीटिंग आहे, मला परदेशी जाणं गरजेचं आहे. मग ते बरेच तिथं त्यांचं मालकाचं आणि वॉचमॅनचंही चाललं होतं. मग त्या उद्योगपतीच्या बायकोनंही ऐकलं आणि ऐकल्यावर शेवटी बाई माणूस असल्यामुळं तिनं सांगितलं की वा नाही नाही, तुम्ही काय वॉचमॅन म्हणतोय आणि एवढं वाईट गोष्ट थांबतोय, त्यामुळे तुम्ही काय विमानातनं आज प्रवास करायचा नाही, तुम्ही जायचं नाही, तुम्ही थांबा. आणि मग एवढं सगळं झाल्यामुळे तो उद्योगपती जायचा थांबला. विमान त्याचं गेलं, त्या विमानाचा अपघात झाला, विमानातली सगळी जी आहे ती माणसं मरण पावली. आणि ही बातमी दुसऱ्या दिवशी उद्योगपतीला त्याच्या बायकोला कळाली. त्या उद्योगपतीनं त्या वॉचमॅनला बोलवलं, त्याचा सत्कार केला, त्याला पैसे सोनं नाणं सगळं दिलं आणि त्याला सांगितलं की आता उद्यापासून तू नोकरीवर येऊ नकोस, हा तुझा शेवटचा दिवस आहे. तर तो वॉचमॅन म्हणला, मालक असं कसं, मी तर तुमचे प्राण वाचवले, मी तुम्हाला माझं स्वप्न सांगितलं आणि तुम्ही गेला नाही, तुम्ही जिवंत राहिला. तो म्हणला हे बरोबर आहे, तू माझे प्राण वाचवले, त्याबद्दल तुझं मी सगळा सत्कार केलाय, पण म्हणला मी तुला पगार जागा राहण्याचा देतो, झोपण्याचा पगार देत नाही, तुला पगार घेऊन तू झोपत होता. त्यामुळं आपल्याला म्हणजे पगार काय मी कुणाला देत नाही, पण सांगायचं इथे एवढंच आहे की आपल्याला झोपायचं नाही, आपण जाग राहून निवडणूक लढवली पाहिजे. नाहीतर म्हणजे झोपू नये, तर मग असं हे आहे की ह्या गोष्टीचा अर्थ जो आहे तो तुम्ही घ्या. त्यामुळं झोपू नका, अति आत्मविश्वासात जाऊ नका, अति आत्मविश्वास घातकी असतो हे लक्षात घ्या. सगळ्यांनी आपल्या इथं मतदान जे आहे हे टक्केवारीनं झालं पाहिजे. कमीत कमी 80-85% आपले बूथ कसे जातील हा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला 80% मतदान कसं मिळवता येईल याचा विचार आपण सगळ्यांनी नियोजन आपण केलं पाहिजे. बनकर साहेबांनी जी आकडेवारी सांगितली ती विचार करण्यासारखी आहे. ज्या ठिकाणी विरोधी पक्षाचं कोण नव्हतं त्या ठिकाणी विरोधी पक्षाला लोकसभेला मतं पडली. त्यामुळे ह्याचा विचार आपण केला पाहिजे की असं का झालं आणि आपण कुठं कमी पडतोय आणि आपण मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये कुठं मागं पडतोय का, ह्याचा कुठेतरी विचार या निवडणुकीमध्ये नियोजनामध्ये आपण केला पाहिजे. लक्षात ठेवा, ही विनंती आपल्याला सर्वांना करतो. परत एकदा सांगतो की जेवढं मला गेल्या 5 वर्षामध्ये माझ्या तालुक्यासाठी, माझ्या मतदारसंघासाठी, माझ्या सातारा शहरासाठी, जावळी तालुक्यासाठी मला काम करता आलं तेवढं मी प्रामाणिकपणे केलंय. पुढचे 5 वर्ष पण तुमच्या विश्वासाला पात्र राहून प्रामाणिकपणे अजून चांगलं, अजून प्रभावी काम राज्य सरकारच्या माध्यमातून अजून चांगल्या योजना आपल्या इथं आणण्याचा प्रयत्न मी करीन. फक्त आता तुमचा विश्वास या निवडणुकीत कायम राहू दे एवढीच विनंती करतो. माझं चिन्ह तुम्हाला माहित आहे, आपल्याला कमळाच्या समोरचं बटन दाबून येणाऱ्या निवडणुकीत मतदान करायचंय. परत ज्या वेळेला जाहीर प्रचार होईल 28 तारखेला माझा अर्ज भरायचा आहे, त्यावेळेला पण सगळ्यांनी मोठ्या संख्येने यावं. माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनी पण आलं पाहिजे. पहिली गोष्ट तर माझी अशी अपेक्षा आहे किंवा इच्छा आहे की या वेळेला पुरुष कमी आणि सगळ्या लाडक्या बहिणी मिरवणुकीत दिसल्या पाहिजे अर्ज भरायला. कारण तुमची ताकद आम्हाला आता, महिलांची स्त्री शक्ती जी आहे ती आम्हाला बघायची आहे. आज शासनानं तुम्हाला दिलंय, आज आमच्या नेते देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला भाऊ म्हणून ओवाळणी दिली आहे. त्यामुळे आता परतफेड करायची वेळ, हे भावाच्या मागं उभं राहण्याची वेळ आता आली आहे. सरकारच्या मागं, एकनाथ शिंदे साहेबांच्या मागं, देवेंद्रजींच्या, अजितदादांच्या मागं उभा राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सगळ्यांनी मोठ्या ताकदीनं आलं पाहिजे. घरचं काय जेवण बिवण घरातल्यांचं करायचं असेल, पाय तर आदल्या दिवशी काय चपाती भाकरी भाजी असेल ते करून ठेवा. सगळं घरातल्यांना सांगा की उद्याचं दुपारचं जेवण ठेवलंय, संध्याकाळी आल्यावर बघीन काय असेल ते. पण मी आता फॉर्म भरायला निघालेले आहे. आणि सगळ्या बहिणींनी, मी अनेक ठिकाणी सांगितलंय की सगळ्या बहिणींनी दाजींवर आणि भाच्यांवर चांगलं बारीक लक्ष ठेवा. दाजी आणि भाचे काय करतात, कुठं जाऊन विरोधात मतदान करतात का, कोणाचं काय ऐकून आलेत का, याची खबरदारी सगळ्या बहिणींनी घेतली पाहिजे. आणि जर तसं वाटलं तर बहिणींनी दाजीला घरात कोंडून ठेवावं. मतदानाच्या दिवशी बाहेर पाठवू नका. दिवसभर संध्याकाळी मग मतदानाची वेळ संपली की मग मला चला आपण फिरायला जाऊ आता, आणि मग त्यांना बाहेर घेऊन या. तेव्हा आता जबाबदारी ही बहिणींवर, सगळ्या लाडक्या बहिणींवर आली आहे. कारण
आज तुमच्यावर सगळं महिलांची जी ताकद आहे त्याच्यावर सगळं जे आहे ते म्हणजे निवडणुकीचा जो सगळा कल आहे तो त्याच्यावर आलाय आणि तो बदललाय. जे थोडं वातावरण लोकसभेनंतर महाविकास आघाडीच्या बाजूने झालं असं वाटलं होतं ते या सगळ्या योजनांमुळं ते आता पूर्णपणे महायुतीच्या बाजूने फिरले. ते राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते, आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात दिसतंय, शहरात दिसतंय, पण राज्यात सुद्धा आपल्याला ते बघायला मिळते. त्यामुळे सगळ्यांनी ताकदीनं आपल्या महायुतीचे उमेदवार जिल्ह्यामध्ये कसे निवडून येतील याचा प्रयत्न करावा आणि साताऱ्यामध्ये जावळीमध्ये सुद्धा मला साथ द्यावी ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मस्त झालो असे आमचे वडील प्रकाशसिंह राजे, कैलास आमचे काका अभयसिंह राजे या दोघांना वंदन करतो. आणि आज या ठिकाणी ज्यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी असे माझे धाकटे बंधू शिवेंद्रराजे, कालचे आमदार, आजचे आमदार आणि उद्या ते भावी आमदार या त्यांना मनापासून या ठिकाणी अगोदर शुभेच्छा. आपल्या सगळ्यांना उपस्थित सर्व आपण मान्यवर या ठिकाणी आल्याबद्दल आणि आपली उपस्थित या ठिकाणी पाहिल्यानंतर माझ्या मनात तर कुठल्याही प्रकारची शंका राहिली नाही की शिवेंद्रराजे उच्चांकी मतांनी निवडून आल्या. समाज जसं हे दोघं म्हणजे आमचे वडील आणि काका जसे राहिले तसं आम्ही दोघं कायमस्वरूपी तुमच्या सेवेशी आम्ही हजर राहणार. मागच्या वेळेस मला अजून आठवत एक जण म्हणाला आमच्या वेळेस काय तुमच्या वेळेस पण तसंच असणार. फक्त काय होतं की कारण नसताना महत्वाकांक्षी असणं काय वाईट नाही. आणि का नसावं, का मीच खासदार झालं पाहिजे आणि आम्हीच म्हणजे शिवेंद्रराजे आमदार झालं पाहिजे किंवा प्रत्येकाला असं मनात असतं की आपण सुद्धा कुठेतरी जे काय जे ग्रामीण भागातले लोक असतील किंवा मग शहरी भागातले असतील प्रत्येकाला वाटतं की आपण कुठेतरी आपण त्या पदावरती गेलं पाहिजे आणि ते नसतं. पण हे करत असताना एवढंच सांगतो की आम्ही मनापासून कधी स्वतःचा स्वार्थ बघितला नाही. स्वार्थ एकच आमच्या दोघांच्या मनात एकच की तुमच्या सगळ्यांची सेवा करणं हा एवढाच आमच्या मनातला स्वार्थ. आणि जास्तीत जास्त माझ्या माध्यमातून असू दे, शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून असू दे, आपल्या सगळ्यांमुळं आम्ही आहोत, तुमच्यामुळं आम्ही आहोत, आमच्यामुळं तुम्ही नाही याची जाणीव आम्हाला हवी. आणि या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून जी काय कामं झाली ती खऱ्या अर्थाने वाखाणण्यासारखी. आज महिला वर्ग असू दे, शेतकरी वर्ग असू दे, भगिनी असू दे, हे सगळ्यांचं बारकाने आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. हा तसं पाहायला गेलं तर हा जिल्हा एका काळी म्हणण्यापेक्षा काँग्रेसचा हा मालिक. मग असं काय घडलं की ह्या एवढं परिवर्तन कशामुळे झालं की मागच्या वेळेस पण ज्यावेळेस सगळ्यांची प्रगती व्हावी आणि तिथं कुठं काय करायचं काय नाही करायचं कसं आमच्या माध्यमातून जे काय करावं लागेल तिथं आम्ही दोघंही तिथं कमी पडणार नाही. आणि जिथं कमी पडणार नाही म्हणतो त्यावेळेस तुम्हाला माहीत आहे शिवेंद्रराजे आता येत आहे. मी मगापासून बघत होतो, हेवा वाटतं थोडंसं
कुठे गेले पण ह्यांचं एवढं वाढलंय. अहो पुष्पा सुद्धा पिक्चर फिक्का पडेल चंद्रबाबूंच्या समोर. एक नंबर काम आहे आणि करा मनापासून. अहोरात्री तुमच्यासाठी कधी भाग मागा. असंच एकदा मी पण बोलून गेलो की 24 तास 365 दिवस कधी पण फोन करा. पिक्चर सुटला दोघांनी मला फोन केला. तर माझा डबडी फोन नोकियाचा रिंग वाजली. म्हणलं काय महत्वाचं असेल काय. तर म्हणलं काय नाही पिक्चर संपला पण चाललं होतं. म्हणलं आणि वाटलं मला तुम्ही म्हणलं 24 तास हे मेहरबानी करा. आपली पण आम्ही झोपमोड करणार नाही, आमची करू नका. पण 24 तास कधी एमर्जन्सी असेल आम्ही दोघं तुमच्या सेवेत हजर आहे एवढंच सांगतो. आणि फार वेळ घेतला आपला. आणि इन ॲडव्हान्स शिवेंद्र राजेंना मनापासून शुभेच्छा देतो. विश यू ऑल द बेस्ट. निवडून आल्यात जमाय असं म्हणून ते पण झोपतील. मगाशी त्यांनी सांगितलं तिकडून ते झोपेतलं काय ते तसं झोपू नका. मेहरबानी करा आमच्यावरती तेवढं करा. आणि जास्तीत जास्त मताधिकाने शिवेंद्रराजेंना आपण निवडून द्या एवढी हात जोडून करण्याची विनंती करतो. आणि मग तुम्ही बघा शिवेंद्रराजेंसाठी काय करतं. एवढं पण तुम्ही सगळे मनातल्या मनात म्हणायचं उदयनराजे भास मारतो काय भास नाही. आज तुमच्यामुळं मी भास मारतो. मग काय आम्ही दोघं आहे तुमच्यामुळे. वेल विश ऑल द बेस्ट. मनापासून अंतःकरणापासून मी बोलतोय. बस जास्त बोलण्यापेक्षा आहे ना जास्तीत जास्त मोठ्या संख्येने शिवेंद्रराजेंचं फॉर्म भरायच्या दिवशी आपण यावं. आपलं प्लीज या प्लीज मनापासून एवढं सांगतो. आणि मगाशी कारण नसताना सगळ्यांनी लय कौतुक माझं केलं हे ते असं तसं असं नाही. आम्ही पण तुमच्यासारखेच मनापासून तुमच्या कुटुंबातले असल्यासारखे आहोत कधी पण एनी टाईम. इथं जरी मीडिया बसले कोण इकडं जात आहे कोण तिकडं जात आहे कोण इकडं जात आहे तिकडं जाते. आम्ही कुठं जात नाही. तुम्हाला सोडून आम्ही कुठं जाणार नाही. आयुष्यभर तुमच्याबरोबर राहणार एवढं या ठिकाणी वचन देतो माझ्या वतीने आणि शिवेंद्रांच्या वतीने. आणि मला माहिती आहे वेळ बरंच झालं आहे आपल्याला पण घरी जायचं आहे. त्यामुळं फार वेळ न घेता एवढंच सांगतो की आपण आला आज तुमच्या येण्यामुळं आज खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला शोभा आली. पुन्हा एकदा माझ्या आणि शिवेंद्रांच्या वतीने आपले आल्यामुळं आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.